नमस्कार. सायली आणि अर्जुनचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे सायली आणि अर्जुनवर सगळेच घरातले ओरडत असतात. त्यावेळेला कल्पना म्हणते, तुम्ही दोघांनी आमची घोर फसवणूक केली आहे. त्यावेळेला सायली म्हणते, नाही आई असं नाही हो. त्यावर कल्पना म्हणते, तू काही बोलूच नकोस, तू तर बाहेरची आहेस. त्यानंतर अर्जुन, तू तर माझा होतास ना, तू तरी मला खरं सांगायचं होतंस. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मम्मा जरा आमचं ऐकून घे. त्यावेळी कल्पना म्हणते, काय ऐकायचं आता, आम्हाला आता कळून चुकलेलं आहे. सायली तुझी बायको नाही आणि सायलीचं आता या घरात काही काम नाही. त्यानंतर प्रताप म्हणतो, अगं सायली, तू आमची फसवणूक केलीस. किती छान वाटलीस मुलगी म्हणून तू आम्हाला वाटलं तू आमची सून आहेस. आम्ही तुझ्यावर तेवढंच प्रेम केलं. पहिल्यांदा आम्ही तुला नाही नाही म्हणत होतो, पण तरी सुद्धा तुझा आम्ही स्वीकार केला आणि तू आमची एवढी घोर फसवणूक केलीस. त्यावेळेला सायली समजावण्याचा प्रयत्न करते, पण सायलीचं कोणी ऐकत नसतं. ते सगळं बघून मधुभाऊंना खूपच वाईट वाटत असतं. मधुभाऊ ते सगळं बघतच असतात. तर इकडे अस्मिता आणि प्रिया खूप आनंदी असतात. त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही घडत असतं. त्यानंतर कल्पना म्हणते, आता अर्जुन सायलीचं जर काहीच नातं नसेल तर सायलीला या घरात राहण्याचा अधिकार नाही. असं बोलून कल्पना सायलीचा हात धरते आणि तिला घराबाहेर काढते. तिला घराबाहेर ढकलून देते. त्यानंतर अर्जुन जाऊन सायलीला सावरतो आणि म्हणतो, मम्मा जर सायली या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. आणि एक लक्षात घे, नुसती मिस सायलीची यात चुकी नाही, माझी सुद्धा तेवढीच चुकी आहे. अर्जुन असं बोलून सायली सोबत जाऊ इच्छितो. त्यावेळेला सायली म्हणते, अर्जुन सर तुम्ही येऊ नका, मीच जाते, तुम्ही या घरातल्यांसोबतच राहा. त्यामुळे अर्जुन तिथेच राहतो. मधुभाऊ म्हणतात, चल सायली बाळा आपण जाऊया. मधुभाऊ सायलीला घेऊन तिथं निघून जातात. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.